कोण लिहितोय पक्ष त्रिकोण एबीसी मध्ये पक्ष लिहा त्रिकोण एबीसी मध्ये कोण एबीसी बरोबर 90 अंश हा दिलेला भाग काटकोण त्रिकोण म्हटलं तर एक कोण हा 90 अंशाचा असतो हा गिबन नाही किंवा पक्ष आहे इथं पहा त्रिकोण एबीसी आहे आणि या त्रिकोण एबीसी मध्ये एबीसी हा 90 अंशाचा आहे पुन्हा पण तिथे लिहिलं काटकोण त्रिकोण किंवा त्रिकोण एबीसी मध्ये कोण एबीसी बरोबर 90 अंश ठीक आहे आता पक्ष झालं आता आपण लिहितोय साध्य सिद्ध काय करायचं पहा काटकोण त्रिकोणात हा सिद्धतेचा भाग कर्णाचा वर्ग एसी बघा हा 90 अंश आणि त्याच्या समोरची बाजू त्या बाजूचं नाव काय आहे एसी बसा छान इथं लिहिलं कर्णाचा वर्ग म्हणजे एसी चा वर्ग कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत असतो आता इतर दोन बाजू कोणत्या करेक्ट ए बी आणि बीसी तर या दोन बाजू झाल्या या इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत असतो मग आपण काय लिहिणार साध्य सांगा मग ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग हे झालं साध्य त्यानंतर रचना केली आपण रचना आहे या रचना बिंदू बी मधून या बिंदू बी मधून एसी वर बिंदू बी मधून बाजू एसी वर रेख बीडी लंब काढला बिंदू बी मधून बाजू कोणती बाजू सांगा बाजू एसी वर लंब काढला बाजू बीसी वर बीडी लंब काढला ना बीडी लंब काढला चला आता येऊया आपण सिद्धतेकडे इकडचा भाग मी पुसतोय वरती सिद्धता लिहितो पक्ष वगैरे लिहिले सर्वांनी ओके झालं साध्य झालं पक्ष झालं आता आपण लिहितोय सिद्धता या सिद्धतेमध्ये काटकोण त्रिकोण एबीसी मध्ये काटकोण त्रिकोण एबीसी मध्ये काटकोण त्रिकोण एबीसी मध्ये रेख बीडी लंब कर्ण एसी रेख बीडी लंब कर्ण एसी हा भाग आहे आणि भूमिती मध्याच्या प्रमेयावरून काल परवा आपण पाहिला भूमिती मध्य आणि त्या व्हिडिओ मध्ये पण आपण सेंड केलाय तो व्हिडिओ पण तुम्हाला भूमिती मध्याच्या प्रमेयावरून काटकोण त्रिकोणात बघा काय प्रमेय होता काटकोण त्रिकोणात बिंदू बी मधून कर्णावर टाकलेला जो लंब आहे त्यामुळे हे दोन त्रिकोण तयार झाले नवीन हे दोन त्रिकोण समरूप असतात कोणाशी मूळ त्रिकोणाशी समरूप असतात आणि स्वतःशी ते पण समरूप असतात म्हणजेच बघा काय होईल याच्यावरून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण डी डी सी बरोबर मग लिहूया आपण काटकोण त्रिकोण एबीसी मध्ये बीडी लंब कर्ण एसी लिहिला त्यामुळे लिहूया आपण म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी कंसात त्याला कारण द्या काटकोण त्रिकोणाची समरूपता
काटकोन त्रिकोणाची समरूपता यावरून आपण लिहिलं काटकोन त्रिकोणाची समरूपता. आता एक एक त्रिकोण घेऊया, जोडी घेऊया. पहिला हा जो त्रिकोण आहे एबीसी, हा त्रिकोण एबीसी याच्याशी समरूप आहे. हा त्रिकोण एबीसी याच्याशी पण समरूप आहे. म्हणजे तयार होणारे जे दोन त्रिकोण आहेत ते दोन त्रिकोण मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. ठीक आहे, म्हणून आपण लिहूया. म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी पहिली जोडी घेऊया. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी आणि समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. हे झालं आपलं, ठीक आहे. समरूपता या प्रकरणामध्ये समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. संगत बाजू तुमच्या लक्षात आल्या. हा ए बी ची संगती कोणाबरोबर आहे? एडी बरोबर आहे. त्यानंतर या बीसी ची संगती कोणाबरोबर आहे? डीबी बरोबर आहे. आणि नंतर ही या एसी ची संगती एबी बरोबर. ठीक आहे, मग लिहूया आपण एबी छेद एडी बरोबर बीसी छेद बीडी म्हणजेच डीबी बरोबर एसी छेद एबी. एसी छेद एबी. मग इथं कंसात काढल्या हे काढील आपण समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असं वाक्य आहे. समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात. समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. आता हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर, हे दोन गुणोत्तर घेऊया. एबी छेद एडी बरोबर एसी छेद एबी. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. हा एबी गुणिले एबी, एबी गुणिले एबी तो झाला एबी वर्ग बरोबर. आता हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला बरोबर काय असेल? एसी गुणिले एडी. तीन गुणाकार केला बघा एकच. एबी गुणिले एबी, एबी वर्ग बरोबर हा एसी गुणिले एडी. याला नंबर 1 देऊया. खाली लिहा. तसेच त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण दुसरी जोडी कोणती? बीडीसी. बीडीसी समरूप त्रिकोण बीडीसी. आता सांगा याच्या बाजू प्रमाणात. संगत बाजू सांगा. एबी छेद बीडी बरोबर सांगा बीसी छेद डीसी म्हणा किंवा सीडी म्हणा बरोबर एसी छेद बीसी. आता जोडी कोणती घेणार सांगा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर वर्ग पाहिजे. आता इथं बीसी बीसी ठीक आहे. मग ही जोडी घेऊया आपण. म्हणून बीसी छेद सीडी बरोबर एसी छेद बीसी. इथे कंसात कारण नाही समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असं इथं वाक्य आहे कंसामध्ये. समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात. समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. मग हे लिहिलं. आता तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार केल्यानंतर काय होईल? बीसी गुणिले बीसी काय झाला? बीसी वर्ग झाला. इथे लिहिलं बीसी वर्ग बरोबर सांगा एसी गुणिले सी. याला 2 नंबर द्या. लिहिला इथपर्यंत. आता त्याच्या खाल्ल्या 1 व 2 ची बेरीज करू. 1 व 2 ची बेरीज करू.
1 व 2 ची बेरीज करू. यानंतरचा भाग आहे 1 व 2 ची बेरीज करू. आता 1 ची डावी बाजू अधिक 2 ची डावी बाजू बरोबर 1 ची उजवी बाजू छेद 2 ची उजवी बाजू. ठीक आहे. आता मग 1 ची डावी बाजू पहा काय आहे. 1 ची डावी बाजू AB वर्ग अधिक 2 ची डावी बाजू BC वर्ग बरोबर. आता 1 ची उजवी बाजू AC गुणिले AD अधिक 2 ची उजवी बाजू AC गुणिले CD. ओके. आता पुढच्या स्टेप मध्ये या. AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर. आता याच्यामध्ये समान कोणतं दिसतं उजव्या बाजूमध्ये AC समान. ठीक आहे. मग आपण AC कॉमन काढूया. AC कॉमन काढला मध्ये सांगा आता AC इथला बाहेर आला मध्ये काय राहिलं AD राहिलं. ठीक आहे. अधिक इथला AC बाहेर आला मध्ये काय राहिलं CD राहिलं. त्यानंतरच्या स्टेप मध्ये लिहूया आपण AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर हा AC गुणिलेचं चिन्ह असतं इथं कंसाच्या बाहेर. आता सांगा AD अधिक CD बरोबर काय आहे. आकृतीवरून पहा AD अधिक CD बरोबर काय आहे. आकृतीमध्ये पहा AD अधिक CD बरोबर काय आहे. हे AD आणि हे CD बरोबर काय AC ना. ठीक आहे. हे दोन तुकडे ह्या दोघांना मिळालं तर काय झालं हा पूर्ण तुकडा झाला ना म्हणजे AC झाला. इथे लिहिलं AC म्हणून आपण लिहिलं दाखवून AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC गुणिले AC सांगा AC वर्ग. म्हणून आपण लिहितो दाखवून AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. हे काय साध्य होतं का पहा जरा का साध्य होतं काही पहा बघा. त्रिकूट ओळखण्यासाठी मोठ्या संख्येचा वर्ग करायचा. मोठी संख्या कोणती आहे तिचा वर्ग केला 5 वर्ग बरोबर 25 याला 1 नंबर दिला आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची. उरलेल्या दोन अंकांची बेरीज करायची. इथं 3 वर्ग अधिक 4 वर्ग बरोबर 3 वर्ग किती 9 अधिक 4 वर्ग 16 बरोबर किती 25 याला 2 म्हटलं. ठीक आहे. मग इथं लिहूया आपण 1 व 2 वरून 1 व 2 वरून खाली वाक्य लिहूया 1 व 2 वरून मोठ्या संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणून उत्तर लिहिलं म्हणून 3,5,4 3,5,4 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. एकदम साधा आणि सोपं उत्तर आहे. त्यानंतर आपण नंबर 2 घेऊया. नंबर 2 आहे 4,9,12. ओके डन. सेकंड आहे 4,9,12. चलो इथे लिहूया. मोठी संख्या पहा 12 आहे तिचा वर्ग केला. 12 वर्ग केल्यानंतर किती आला करायचं
144 याला 1 नंबर दिलं. त्यानंतर इतर दोन संख्या कोणत्या? 4 वर्ग अधिक 9 वर्ग बरोबर 4 वर्ग 16 अधिक 9 वर्ग 81 यांची बेरीज केली. किती आलं? 97. याला 2 नंबर म्हटलं बरोबर. आणि खाली आता क्लिअर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गांच्या बेरीज इतका नाही, म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. ओके लिहायचं. 1 व 2 वरून 1 व 2 वरून मोठ्या संख्येचा वर्ग हा एक व 2 वरून मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही. बेरजे इतका नाही म्हणून 4, 9, 12 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. पायथागोरसचे त्रिकूट नाही. या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिलं 2 मार्कासाठी. चला बघा, मोठ्या संख्येचा वर्ग केला 13 वर्ग बरोबर 169 याला नंबर 1 म्हटलं. त्यानंतर इतर दोन अंक 5 आणि 12 आहे. 5 वर्ग अधिक 12 वर्ग बरोबर 5 वर्ग 25 अधिक 12 वर्ग 144. आता यांची बेरीज करा बरोबर. हे 5 आणि 4 9, 4 आणि 2 6 आणि 1 आला 1. 169 याला म्हटलं 2 नंबर. मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे का? नाही आहे. बरोबर. मग म्हणून आपण लिहितो म्हणून 1 व 2 वरून मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणून 5, 12, 13 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. या पद्धतीनं आपलं उत्तर झालं आहे. फायनल 24, 70 आणि 74. चला 74 चा वर्ग करा. मोठी संख्या 74 गुणिले 74. 74 चा वर्ग केला मोठी संख्या. ज्यांचा वर्ग केलाच नसेल 74 गुणिले 74 4 चौक 16 चा 1 आला. 4 7 28 आणि 1 29 चिन्ह अधिक इथं दिलं. 7 चौक 28 4 2 7 7 49 इथं लिहिलं 51. हे 6 9 आणि 8 किती 17 हाचा 1 आला. 3 आणि 1 4 आणि हा 5476 इथं लिहिलं 5476 याला नंबर 1 म्हटलं. दुसरं आहे 24 आणि 70. 24 वर्ग केला. त्यानंतर 4 चौक 16 हाचा 1 आला.
4 दोन्ही 8 आणि 1 9, बेचोक 8 आणि बेदोन्ही 4, 6 9 आणि 8 17 आणि 1 576. दोन अंकांची बेरीज केली. 24 वर्ग अधिक 70 वर्ग बरोबर 24 वर्ग 576 अधिक 70 वर्ग केला 4900 बरोबर. आता बेरीज करा. 4900 अधिक 576 अशी बेरीज केली. आता हे 6 त्यानंतर हे 7 9 आणि 5 14 चा 1 आला 5476 अशी बेरीज आली यांची. इथे लिहिलं 5476 याला म्हटलं 2. ठीक आहे. आणि इथं लिहिलं आपण 1 व 2 वरून मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे म्हणूया. बेरजे इतका आहे म्हणून 24,70,74 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे असं उत्तर लिहिलं. पायथागोरसचे त्रिकूट आहे. 729 27 वर्ग केला 729. सातशे 29 27 चा वर्ग केला याला नंबर 1 म्हटलं. आणि इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज केली. 10 वर्ग अधिक 24 वर्ग बरोबर 10 वर्ग 100 अधिक 576 आणि बरोबर बेरीज केली 676 याला म्हटलं 2. आता 1 व 2 वरून आता हे समान आलं का नाही आलं म्हणून आपण लिहितो 1 व 2 वरून 1 व 2 वरून मोठ्या संख्येचा वर्ग हा द्या ना मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही म्हणणार इथं आपण नाही म्हणून उत्तर इथं लिहिलं. म्हणून 10,24,27 10,24,27 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. पायथागोरसचे त्रिकूट नाही. पायथागोरसचे त्रिकूट नाही. तर आता शेवटचे किती येतात आता 61 वर्ग केला 61 गुणिले 61 हा 1 हे 6 6 1 6 6 7 36 हे 1 6 6 12 1 7 37 21 इथे लिहिलं 3721 याला नंबर 1 म्हटलं. त्यानंतर 11 वर्ग केला आणि 60 वर्ग केला. इथे लिहिलं 11 वर्ग अधिक 60 वर्ग बरोबर 11 वर्ग 121 अधिक 60 वर्ग 36,600. आता यांची बेरीज करा. बघा हे 3600 अधिक 121 बेरीज केली त्यांची. हा 1 इथं हा 2 त्यानंतर 6 आणि 1 7 आणि हे 3 3721 इथं बेरीज लिहिली बरोबर 3721 याला म्हटलं 2. आता समान आहे 1 आणि 2 समान आहे म्हणून इथे लिहिलं 1 व 2 वरून मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे म्हणून 11,60,61 11,60,61 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. या पद्धतीने मित्रांनो आपण पहिल्यातलं सर्व उदाहरणं सोडली. आपण आता येतो दुसऱ्या उदाहरणाकडे.
नंबर 2 लिहा. हा एन क्यू हा लंब टाकलाय. कर्ण कोणता आहे? एम पी आहे. या कर्णावर हा एन क्यू हा लंब टाकलाय आणि आपण यासाठी भूमिती मध्याचा प्रमेय वापरतोय. एन क्यू वर्ग बरोबर एम क्यू अधिक एम पी. ठीक आहे. आकृती काढा, माहिती घेऊया आपण. माहिती घ्या. त्रिकोण एमएनपी मध्ये त्रिकोण एमएनपी मध्ये त्रिकोण एमएनपी मध्ये कोण एमएनपी बरोबर 90 अंश हे दिलं आपल्याला. एमएनपी बरोबर काय आहे? 90 अंश. आणि पुढे सांगा हा एन क्यू जो आहे का लंब आहे कशाला? एमपी ला. करेक्ट. इथे लिहूया रेख एन क्यू लंब रेख किंवा कर्ण लंब कर्ण एमपी. लंब कर्ण एमपी. म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयावरून भूमिती मध्याच्या प्रमेयावरून भूमिती मध्याच्या प्रमेयावरून आता भूमिती मध्ये काय म्हणतो पहा? एन क्यू वर्ग बरोबर हा एम क्यू आणि गुणिले क्यू पी. इथे लिहूया एम क्यू गुणिले क्यू पी असा हा भूमिती मध्याचा प्रमेय सांगतो. आता त्याच्यामध्ये दिलेल्या किमती ठेवूया. एन क्यू दिला का पहा? एन क्यू विचार ठीक आहे. एन क्यू काढा म्हटलं. आता इथे लिहूया मग एन क्यू वर्ग बरोबर एम क्यू दिला. एम क्यू किती आहे? एम क्यू 9 आहे. गुणिले क्यू पी दिला 4 आहे. बरोबर का? मग इथे लिहिलं हा एन क्यू वर्ग बरोबर 4 गुणिले 9 36. नंतर एन क्यू काढायचे आपल्याला दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. इथे लिहा दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. एन क्यू वर्गाचं वर्गमूळ आहे एन क्यू बरोबर 36 चं वर्गमूळ सांगा 6. व्हेरी गुड. इथं एन क्यू ची किंमत तुमची किती आली तर एन क्यू बरोबर 6. ओके. थांबूया.